ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नगर मनमाड राज्य महामार्गावरती भरधाव वेगामध्ये आलेला मालट्रक हा राहुरी शहरामधील बसस्थानकाच्या समोर असणाऱ्या टपऱ्या आणि दुकानामध्ये घुसला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानदारांचं प्रचंड नुकसान झालंय। ही घटना 22 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे। मालवाहतूक ट्रक हा 22 डिसेंबर रोजी सकाळी 7च्या दरम्यान राहुरी फॅक्टरीकडनं नगरकडे भरधाव वेगामध्ये जात असताना राहुरी शहरामधील बसस्थानकाच्या समोर असलेल्या टपऱ्या आणि दुकानामध्ये घुसला। यावेळी 3 टपऱ्या जमीनदोस्त झाल्यात। सकाळच्या वेळी दुकानामध्ये कोणी नसल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दुकानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले, संदीप ठाणगे, पोलीस नाईक जयदीप वडे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि अपघात झालेला मालट्रक हा बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे। नगर मनमाड राज्य महामार्गाची झालेली दुरावस्था आणि काही ठिकाणी सुरू असलेली एकेरी वाहतूक अपघाताचं कारण ठरत आहे। राज्य महामार्गाचं सुरू असलेलं काम जलद गतीनं करावं, आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गामधनं केली जाते। मनोज साळवे, C24 तास, राहुरी।